आज दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी आदरणीय श्री नंदापुरी गुरुजी यांच्याकडून बेघर बांधवांना भोजनदान दिले जात आहे। नंदापुरी गुरुजी ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वत्र परिचित व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि आज त्यांच्याकडून 150 बेघर बांधवांना या ठिकाणी भोजनदान दिले जात आहे। त्याबद्दल नंदापुरी सरांचे व नंदापुरी परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशः आभारी आहे, ज्यांनी या अनमोल सेवेमध्ये सहकार्य केले। अनाथ असलेल्या बेघर मनोरुग्ण बांधवांसाठी या ठिकाणी भोजनदान दिले, त्याबद्दल सरांचे शतशः आभार। नंदापुरी ताई सुद्धा या प्रकल्पावर येऊन भेट देऊन गेल्यात। अशा या निराधार असलेल्या बेघर बांधवांसाठी आदरणीय नंदापुरी गुरुजी यांच्याकडून बेघर बांधवांना भोजनदान दिले गेले आहे। त्याबद्दल नंदापुरी गुरुजी व नंदापुरी सर परिवार यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशः आभारी आहे। अशा निराधार असलेल्या अनाथ बेघर बांधवांसाठी आपण भोजन सेवेमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल शतशः आभार। निराधार असलेले बेघर बांधव या ठिकाणी भोजन करत आहेत। भाजी पोळी भात असा हा मेनू यांच्यासाठी ठेवण्यात आला आणि 150 बेघर बांधवांना या ठिकाणी भोजनदान दिलं गेलं। 150 बेघर बांधव या ठिकाणी निराधार आहेत। संपूर्ण भारतातील भटकलेले मनोरुग्ण बांधव, ज्यांना आधार नाही, ज्यांना घर नाही, ज्यांना मन नाही, ज्यांना गाव हरवलं आहे, अशा हरवलेल्या घरांसाठी घर शोधण्यासाठी नंददीप फाउंडेशन यवतमाळ काम करते आहे आणि नंददीप फाउंडेशनच्या या सेवा कार्यात आपण सहभागी झालात, त्याबद्दल आपल्या परिवारांचे व आपले शतशः आभार। आज रोजी आदरणीय गुरुवर्य आमचे आधारस्तंभ श्रीमान नंदापुरी गुरुजी राहणार लोणी यांच्याकडून आज बेघर बांधवांना भोजनदान देण्यात आले, त्याबद्दल नंदापुरी गुरुजी व संपूर्ण परिवारांचे शतशः आभार। आपण अवश्य नंददीप फाउंडेशनला भेट द्या। जय हिंद, जय गाडगे बाबा।